घातलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज रहमतपूर या परिसरामध्ये चांगलं भव्य दिव्य अशी प्रचार सभा आयोजित केली। या प्रचार सभेचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सह्याद्री कारखान्याचे चेअरमन आदरणीय माजी आमदार बाळासाहेब पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले या नगरीचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष सुनील भैया माने, काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस सन्माननीय अजित अप्पा, ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केले ते लेखा समितीचे अध्यक्ष शाजीराव अण्णा, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मनशिंगराव जगदाळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले या नगरीचे माजी नगराध्यक्ष आनंदराव कोरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्य संगीताताई माई, सर्व उमेदवार, सन्माननीय व्यासपीठ, माझ्यावर आलेले आमचे पालिकेचे कारखान्याचे माजी संचालक भास्करराव गोरे, मार्केट कमिटी संचालक उद्धवराप्पा, उपस्थित सर्व या परिसरातील या नगरीतील सर्व सुज्ञ स्वाभिमानी सभासद, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनी, प्रचाराची खऱ्या अर्थानं अंतिम टप्प्यामध्ये आपला प्रचार आला। आज रहमतपूर नगरीमध्ये ही सभा होत असताना आपण जर पाहिलं, खऱ्या अर्थानं आपले नेते स्वर्गीय चव्हाण साहेबांनी या कारखान्याची निर्मिती करत असताना आपले नेते स्वर्गीय आदरणीय बी.डी. पाटील साहेबांनी हा कारखाना सर्वसामान्य शेतकरी सभासदांचा कारखाना झाला पाहिजे हा दूरदृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून जवळजवळ 4 ते 5 तालुक्याचं कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं संजीवनी देण्याचं काम केलं। महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी स्वर्गीय चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय वसंतदादा असतील, या थोर नेते मंडळींनी खऱ्या अर्थानं सहकार हा महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम केलं। आपल्या जिल्ह्यातील नेते आदरणीय कैलासवासी आर.डी. पाटील साहेब असतील, आदरणीय स्वर्गीय बी.डी. पाटील साहेब असतील, यशवंत भाऊ असतील, विकुनाना किवळकर असतील, आबासाहेब पार्लेकर असतील, या सर्व थोर मंडळींनी या जिल्ह्यामध्ये सहकार्याची बाळमुळं रुजवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सहकारातून शेतकऱ्यांची उन्नती होत असते। आज आपण जर बघितलं की समोरचे दोन्ही पॅनेल, या पॅनेलचे प्रमुख कोण आहेत तर हे खाजगी कारखानदार आहेत। आज खाजगी कारखान्यामध्ये तुम्हाला आम्हाला सभासदांना हक्क मागण्याचा अधिकार नसतो, पण आपल्या सह्याद्री कारखान्यामध्ये आपला सभासद हा कारखान्याचा मालक आहे, तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी हक्क मागण्याचा अधिकार आहे। एखादी चांगली संस्था चालवत असताना आदरणीय स्वर्गीय बी.डी. पाटील साहेबांनी या कारखान्याची अभ्यासपूर्वक निर्मिती केली आणि गेले 25 वर्ष या कारखान्याची धुरा आदरणीय आपले नेते बाळासाहेब पाटील साहेब पाहत असताना आपण जर बघितलं, सभासदांचं हित डोळ्यापुढे ठेवून या ठिकाणी त्यांनी काम केलं। राज्यातील अनेक पुरस्कार प्राप्त आपल्या कारखान्यात झाले। पण एखादी चांगली संस्था जर चालत असेल त्या संस्थेला चांगली म्हणण्याची भूमिकाही तुमच्या आमच्या सभासदांमध्ये आहे, परंतु विरोधकांच्या मध्ये नाही। केवळ विरोधाला विरोध करायचा। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी अपघातानं एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इव्हेंटचा स्कॅम झाला आणि महाविकास आघाडीला अपयश आलं। मग अपघातानं निवडून आल्यानंतर अहंकार अंगामध्ये घडला आणि म्हणून या ठिकाणी कारखान्याला विरोध करायचा, आदरणीय साहेबांच्यावर कुटुंबावर वैयक्तिक टीका करायची, ही आपली संस्कृती। आम्हालाही टीका करता येते, इथं बसणारे बरेच आमचे शाजी अण्णा असतील, सुनीलभाई, आम्ही सुद्धा टीका करू शकतो, पण आपल्याला एक संस्कार आहेत, एक संस्कृती आहे आणि म्हणून विरोधकांनी अर्थ जर बघितलं तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली, त्यांना पुढचा पराभव दिसू लागलेला आहे। म्हणून अनेक वल्गना, खोटी आमिष, टीका टिप्पणी करण्याशिवाय त्यांच्या पुढे पर्याय नाही। परंतु मी आपल्याला एवढं सांगतो की कारखान्याच्या माध्यमातून 30 ते 35 लिफ्ट इरिगेशन योजना या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये साहेबांनी या ठिकाणी निर्माण केल्या। त्याचं कारण काय की शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळालं पाहिजे, पाणी मिळाल्यानंतर तुमच्या आमच्या शेतकऱ्यांची उन्नती त्या ठिकाणी होत असते। हा दृष्टिकोन अभ्यासपूर्वक हा कारखाना चालवत असताना आज आपण बघितलं सभासदांचंही जोपासण्याचं काम केलं। साहेबांनी या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ 80च्या वर सभा घेतल्यानंतर जेन्युन लोकांची अडचण की आमचा ऊस वेळ जात नाही। वस्तुती खरे की सुरुवातीचं 3500 हेक्टर क्षेत्राची नोंद आज जर आपण बघितली, आपल्या कारखान्याला 22,000 हेक्टर नोंद त्या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर आदरणीय संचालक मंडळाने साहेबांनी या ठिकाणी एक्सपान्शन घेतलं
आणि हा जी ऊसतोडीची अडचण ही भविष्यामध्ये आपली त्या ठिकाणी दूर होणार आहे. कारखान्याच्या माध्यमातून 50 वर्ष झाल्यानंतर सुद्धा हा चांगला निर्णय घेतला की आमच्या सर्व सुज्ञ सभासदांना 1 एप्रिल पासून घरपोच मोफत साखर त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. हे सुद्धा विरोधकांना बघवत नाही, त्याच्यावेळी टीका टिप्पणी करायची. म्हणजे कायम कावीळ झाल्यानंतर ज्या पद्धतीनं सगळ्याला त्या व्यक्तीला पिवळं दिसतं तसं विरोधकांना या ठिकाणी पिवळं दिसतं. पण मी आपल्याला सांगू इच्छितो, आज सकाळी आमच्या गावामध्ये मी उदाहरण देतो, गावामध्ये फिरत असताना एक सर्वसामान्य सभासद त्या ठिकाणी मी त्याच्या पुढे गेलो. तो कुठल्या राजकारणात नसतो, ग्रामपंचायत सोसायटीत कशालाही नसतो. त्यांना आम्ही विनंती केली की आपली कपशी चिन्ह लक्षात ठेवा, पीडी पाटील पॅनेलला सहकार्य करा. त्याने एकच उद्गार काढले, अण्णा भैया की कारखाना हा चांगला चाललेला आहे आणि आमची इच्छा आहे की आम्ही दुसऱ्या चोरांच्या हातात कारखाना देणार नाही, त्यामुळे पीडी पाटील पॅनेलच्या पाठीशी आम्ही ही सभासदांचं मत पक्क झालेलं आहे. आणि स्वाभिमानी हा कराड उत्तर मतदारसंघातील या कारखान्याचा कार्यक्षेत्रातील सभासद हा स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान आपल्याला उद्याच्या 5 तारखेला जपायचा आहे. आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की या कारखान्यामध्ये यशवंत विचार आहे, तो यशवंत विचारचा वारसा जपण्याचं काम आमचे सर्व सुज्ञ सभासद या मतदारसंघातील या कार्यक्षेत्रातील करतील हा विश्वास व्यक्त या ठिकाणी करतो. आपल्याला सर्वांना एकच सांगतो की उद्याच्या 5 तारखेला आपल्याला मतदान करत असताना सकाळी 8 ते 5 फक्त कपशी चिन्ह बघायचं. 10 मतपत्रिकेमध्ये संख्या नावं काही बघू नका, फक्त प्रत्येक मतपत्रिकेवरचं कपशी चिन्ह बघून शिक्का उठवून आपल्याला 21 मतं त्या ठिकाणी द्यायचे. वयस्कर जे काही आपले वयोवृद्ध लोक आहेत त्यांना सुद्धा आपल्या आपल्या कुटुंबातील लोकांनी आपल्या सहकार्याने त्या ठिकाणी मतदान करावं. वर्गावे असणाऱ्यांना सुद्धा आपण विनंती करावी आणि आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आदरणीय आपले नेते बाळासाहेब पाटील साहेबांचे हात बळकट करावे एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आम्हाला या सभेला बोलवलं, मान सन्मान केला त्याबद्दल रहमतपूरकरांचे मनापासून आभार व्यक्त करून मी माझे थोडक्यात 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.